बाळा, आज आम्ही तुला एक अशी गोष्ट सांगण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवलेला आहे, जी गोष्ट तुझ्या मनातील प्रत्येक भीती, प्रत्येक असुरक्षितता, तुझ्या मनातील प्रत्येक शंका या दूर करून जाईल. त्यामुळे हा संदेश काळजीपूर्वक आणि पूर्ण ऐक. बाळा, तुझ्या मनात जी भीती सतत तुला सतावत असते, ज्या भीतीमुळे तुम्ही नेहमी घाबरता, चिंतेमध्ये पडता, ती तुझी भीती तू सोडून दे. कारण तुझ्या नशिबाचा घास तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्याचा अधिकार आम्ही तुझ्यासाठी ठरवलेला आहे, तो अधिकार या जगातील कोणत्याही माणसाकडे, कोणत्याही शक्तीकडे किंवा कोणत्याही परिस्थितीकडे बदलण्याची ताकद नाही. त्यामुळे जे तुझे आहे ते तुझेच राहणार. काळजी करू नकोस. बाळा, आज तुला वाटत असेल की इतर लोक तुझ्यापेक्षा खूप पुढे निघून गेले आहेत. त्यांना यश मिळत आहे, त्यांना पैसा मिळत आहे, त्यांना मानसन्मान मिळत आहे आणि तू मात्र अजूनही संघर्ष करत आहेस. पण लेकरा, इतरांच्या प्रवासाकडे पाहून स्वतःच्या नशिबावर शंका घेऊ नकोस. कारण प्रत्येकाचे घड्याळ वेगळे असते, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आम्ही प्रत्येकासाठी योग्य वेळ ठरवलेली आहे. तुझी ही वेळ नक्कीच येणार, विश्वास ठेव. तू ज्या गोष्टींसाठी रात्रंदिवस मेहनत केली आहेस, ज्या स्वप्नांसाठी डोळ्यात पाणी आणले आहेस, ज्या आशेवर तू जगत आहेस, त्या सर्व गोष्टी आम्ही विसरलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब आमच्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेवर आमची नजर आहे. त्यामुळे तू स्वतःला कधीच एकटी समजू नकोस. कोणीही तुझ्यासोबत नाही, कोणीही तुला समजूनच घेत नाही असे म्हणू नकोस. तुझी ही आई तुझे सर्व बोलणे, तुझ्या सर्व प्रार्थना अगदी मनापासून ऐकत असते. ज्यावेळेस तुझ्या डोळ्यातून पाणी येते, त्यावेळेस आमच्याही, तुझ्या या आईच्या डोळ्यातूनही पाणी येते. त्यामुळे बाळा, तू काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. सर्व काही तुझे चांगलेच होणार. तू निश्चिंत राहा. बाळा, तुला अनेकदा वाटते की अमुक व्यक्तीमुळे माझे नुकसान झाले, कोणीतरी माझी संधी हिसकावून घेतली, कोणीतरी माझा हक्क घेतला. पण आम्ही तुला सांगतो, जर एखादी गोष्ट खरोखरच तुझ्या नशिबात असेल तर ती 1000 अडथळे जरी आले तरी तुझ्यापर्यंत चालत येणार. आणि जी गोष्ट तुझ्यासाठी नाही, ती लाख प्रयत्न केले तरी टिकणार नाही. म्हणून दुसऱ्यांचा मत्सर करू नकोस, दुसऱ्यांवर राग धरू नकोस. तुझी ऊर्जा तक्रारींमध्ये वाया घालवू नकोस. तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. कारण आम्ही जेव्हा देतो तेव्हा कोणालाही अडवता येत नाही. आज तुझ्याकडे पाहून काही लोक हसत असतील. ते म्हणत असतील की याचे काहीच कधीही होणार नाही. पण त्यांना हे माहिती नाही की आम्ही शांतपणे तुझ्यासाठी अशी दारे उघडत आहोत, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नाही. बाळा, आज तुझ्या आयुष्यात काही विलंब झाला याचा अर्थ नकार नाही. तो फक्त योग्य वेळेची तयारी आहे. बी जमिनीत पुरले जाते तेव्हा ते संपत नसते, तर ते मोठे झाड होण्यासाठी तयार होत असते. अगदी तसेच तुझे आयुष्यही आहे. आज तू संघर्षात आहेस, म्हणजेच उद्या तुझा विजय अधिक तेजस्वी असेल, यावर विश्वास ठेव. बाळा, तुझ्या वाट्याचा घास दुसरा कोणीही खाऊ शकणार नाही. तुझ्या वाट्याचा आनंद दुसरा जगू शकत नाही. तुझ्या वाट्याचा आशीर्वाद दुसरा कोणी घेऊ शकत नाही. आम्ही तुझ्यासाठी जे लिहिलेले आहे, जे तुला आम्हाला द्यायचे आहे,
ते फक्त तुलाच मिळणार. फक्त तू संयम सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस, तुझी मेहनत सोडू नकोस. सर्व काही तुझे उत्तमच होणार. बाळा, कधीकधी आम्ही तुला थांबवतो कारण पुढे मोठे संकट उभे असते. कधीकधी आम्ही तुला उशीर करतो कारण योग्य संधी अजून यायची असते. आणि कधीकधी आम्ही तुझे हात रिकामे ठेवतो कारण आम्हाला तुझे दोन्ही हात भरभरून भरायचे असतात. त्यामुळे फक्त विश्वास ठेव. आजपासून एकच गोष्ट तू तुझ्या मनात कोरून ठेव. माझ्या नशिबाचा घास कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे वाक्य रोज सकाळी तू बोल, रोज रात्री झोपण्यापूर्वी बोल. जेव्हा तुला अपयश येईल तेव्हा बोल, जेव्हा लोक तुला कमी लेखतील तेव्हा बोल. कारण विश्वासाने उच्चारलेले शब्द वास्तव घडवण्याची ताकद ठेवतात, हे लक्षात ठेव. आणि स्वतःला कधीच तू कमी समजू नकोस, एकटे समजू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. आम्ही तुझ्या प्रत्येक पावलांवर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळ जवळ येत आहे. तुझ्या आयुष्यात अशी एक बातमी येणार आहे जी तुझे अश्रू आनंदात बदलून टाकेल. जे लोक तुला म्हणत होते की याचे काहीच होणार नाही, तेच लोक तुझ्या यशाची चर्चा करतील. तुझ्या घरात आनंदाचे दिवस येतील, समृद्धी येईल, शांतता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझा आमच्यावरचा विश्वास आणखीन दृढ होईल. त्यामुळे आता तुझे डोळे तू मीट, तुझे मन शांत कर आणि आमचे नाव घे आणि पूर्ण विश्वासाने म्हण, स्वामी, माझ्या नशिबाचा घास माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार. कारण माझ्या आयुष्याचा कारभार माझ्या स्वामींच्या हातात आहे. बाळा, तू फक्त विश्वास ठेव. ही तुझी आई तुझ्यासोबत होती, तुझ्यासोबत आहे आणि कायम तुझ्यासोबत राहणार. काळजी करू नकोस, फक्त पूर्ण विश्वास ठेव. तुझे सर्व उत्तमच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा आम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडवण्याचा निर्णय घेतो तेव्हा आधी तुमची परीक्षा घेतो. कारण जे सहज मिळते त्याची किंमत माणूस लवकर विसरतो, पण जे संघर्षातून मिळते ते आयुष्यभर जपले जाते. त्यामुळे बाळा, आज तू ज्या वेदना सहन करत आहेस त्या व्यर्थ नाहीत. तुझ्या प्रत्येक अश्रूंचे रूपांतर आम्ही तुझ्या उद्याच्या आनंदात करत आहोत. तुला वाटत असेल की काही लोक कपट करून पुढे गेले, काहींनी तुझा विश्वासघात केला, काहींनी तुझा हक्क हिरावून घेतला. पण लेकरा, लक्षात ठेव, अन्यायाने मिळवलेली गोष्ट फार काळ टिकत नाही. सत्याचा विजय उशिरा होईल, पण तो निश्चित होईल. तुझ्यासाठी आम्ही जे राखून ठेवलेले आहे त्यावर दुसऱ्या कोणाचाही अधिकार नाही. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक विलंबामागे आमचा एक मोठा हेतू आहे. आम्ही तुला हरवत नाही, आम्ही तुला घडवत आहोत. कधीकधी आम्ही तुला एकटे चालायला लावतो कारण पुढे तुलाच अनेकांचा आधार व्हायचा आहे. कधीकधी आम्ही तुझे सर्व मार्ग बंद करतो कारण आम्हाला तुला त्या मार्गावर न्यायचे आहे जिथे तुझे खरे भाग्य तुझी वाट पाहत आहे. बाळा, दुसऱ्यांच्या यशाने अस्वस्थ होऊ नकोस. प्रत्येक फुलाचा बहरण्याचा ऋतू वेगळा असतो. काही फुले लवकर उमलतात तर काही उशिरा, पण सुगंध दोघांचाही सुंदर असतो. तसेच तुझेही आहे. तुझी वेळ जवळ येत आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखले तेच तुझ्या यशाचे कौतुक करतील. ज्यांनी तुला सोडले तेच पुन्हा तुझ्या सहवासासाठी प्रयत्न करतील. ज्यांनी तुझ्या डोळ्यात अश्रू आणले तेच एक दिवस तुझ्या आनंदाकडे पाहत राहतील. म्हणून तू काळजी करू नकोस. कोणाचाही तू द्वेष करू नकोस.
द्वेष मनाला कमकुवत करतो आणि क्षमा मनाला शक्ती देते. तू तुझे मन आमच्या चरणांवर ठेव आणि तू पुढे पाहून चालत राहा. तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव, आमच्या आशीर्वादावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असा बदल घडेल की तुलाही विश्वास बसणार नाही. तुझ्या घरात आनंद येईल, तुझ्या कुटुंबात सुख समाधान नांदेल. तुझे अपूर्ण राहिलेले संकल्प पूर्ण होतील आणि त्या दिवशी तू आनंदाने मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी तुम्ही जे काही केले ते माझ्या भल्यासाठीच केले. म्हणून आज तू चिंता सोड, तुझी भीती सोड, निराशा सोड आणि पूर्ण श्रद्धेने तू आमचे नाव घे. कारण आम्ही तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आहोत. तुझ्या नशिबाचा घास तुलाच मिळणार, तो कोणीही तुझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. हा आमचा तुला शब्द आहे आणि आमचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस, फक्त विश्वास ठेव. तुझे कर्म तू प्रामाणिकपणे असेच करत राहा. तुझे सर्व उत्तमच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.